नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविकेचा जो वेगळा सिलेबस दिलेला आहे, ज्यामध्ये तांत्रिक घटक आहे, महिला व बाल विकास योजना व कायदे, पोषण अभियान आणि संगणक। तर यामध्ये आपण जे महिला व बाल विकास योजना आहे, तर त्या योजना आहेत, पण आपण महिला विकास आणि बाल विकासा संदर्भात ज्या बाबी बघतो, तर त्याच याच्यानी आपण बाल विकासावर काही प्रश्न आपण सराव करणार आहोत। तसं इस अभ्यासक्रमामध्ये काय दिलं आहे, महिला व बाल विकास योजना व कायदे, म्हणजे महिला व बालकासंदर्भातल्या योजना आणि आपल्या कायदे एवढंच असं म्हणजे लिहिलेलं आहे। पण आपण आधी जे MPSC आयोगाचं पेपर बघितलं, तर त्यामध्ये कसं जो अभ्यासक्रमामध्ये ज्या हेडलाईन दिलेल्या असतात, त्या हेडलाईन व्यतिरिक्त सुद्धा वेगळे प्रश्न आलेले असतात आणि ते सगळ्या पुस्तकांमध्ये तो अभ्यासक्रम दिलेला असतो। त्यामुळे थोडा वेगळा म्हणजे थोडासा जास्त अभ्यासक्रम म्हणून महिला विकास आणि बाल विकास ह्या गोष्टी बघावं लागणार आहेत। त्यामुळे आपण म्हणजे सराव प्रश्न बघणार आहोत, जास्त नाही, 2-3च म्हणजे प्रश्न संच आहे त्यामध्ये, तर ते आपण बघू। चला त्यामध्ये पहिला प्रश्न बघूया। पहिला प्रश्न आहे, रिकामी जागाच्या मते बाल विकास हे अभ्यासाचे असे क्षेत्र आहे ज्यामध्ये गर्भधारणेपासून किशोरावस्थेपर्यंत मानवामधील वाढ व बदलाविषयी सर्व गोष्टी जाणून समजून घेतल्या जातात। तर कोणाच्या मते, तर यामध्ये पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे लारा बर्ग यांच्या मते बाल विकास हे अभ्यासाचे असे क्षेत्र आहे ज्यामध्ये गर्भधारणेपासून किशोरावस्थेपर्यंत मानवामधील वाढ व बदलाविषयी सर्व गोष्टी जाणून समजून घेतल्या जातात। त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते घटक बालकांच्या वाढ व विकासावर परिणाम करतात? तर पर्याय दिलेले आहे कुटुंब, अनुवंशिकता, आहार, वातावरण। तर या प्रश्नाचे उत्तर आहे वरील सर्व, म्हणजे जे बालकांचे जो वाढ आणि विकास होत असते, तर त्यावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? तर कुटुंब, अनुवंशिकता, आहार आणि वातावरण, ह्या चारही घटकांचा परिणाम त्यांच्या वाढ व विकासावर होत असतो, म्हणून पर्याय क्रमांक 4 वरील सर्व बरोबर आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती बाल विकासाची अंगे आहेत? तर पर्याय दिलेले आहेत शारीरिक व कारक विकास, बोधात्मक विकास, सामाजिक विकास, भावनात्मक विकास आणि पर्यायी उत्तरे दिलेली आहे। तर याचं उत्तर सुद्धा पर्याय क्रमांक 4 वरील सर्व उत्तर आहे। बाल विकासाची अंगे कोणती आहे? शारीरिक व कारक विकास, बोधात्मक विकास, सामाजिक विकास आणि भावनिक विकास। त्यानंतरचा प्रश्न बघा, बाल्यावस्था हे वय कौशल्य शिकण्यासाठी आदर्श वय मानले जाते, कारण काय? तर बघा उत्तर पर्याय दिलेले आहे, या वयामध्ये शरीर लवचिक असते, या वया बुद्धीचा 100% विकास झालेला असतो। तिसरा पर्याय दिला ए व 2 म्हणजे 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहेत, आणि चौथं दिलं यापैकी एकही नाही। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की 1, या वयामध्ये शरीर लवचिक असते, त्यामुळे बाल्यावस्था हे वय कौशल्य शिकण्याचे आदर्श वय मानले जाते। पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती अवस्था समायोजन व असहायतेचा काळ म्हणून ओळखली जाते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जी अर्भकावस्था व शेषावस्था असते, ही अवस्था आहे समायोजन व असहायतेचा काळ म्हणून ओळखली जाते। पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत। प्रश्न आहे की चुकीची जोडी ओळखा। आपल्याला इथं 4 जोड्या दिलेल्या आहेत, तर त्यामध्ये आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे। तर या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 3 उत्तर बाल्यावस्था 10 ते 12 वर्ष हे जोडी चुकीची आहे। मग आपल्याला नवजात अवस्था कोणती? तर जन्म ते 15 दिवसापर्यंतची जी अवस्था असते तिला नवजात अवस्था म्हणतात ना। पूर्व बाल्य अवस्था हे 2 ते 6 वर्षाची जी अवस्था असते तिला पूर्व बाल्यावस्था म्हटलं जाते। याचं चुकीचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे, चुकीची जोडी। त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या अवस्थे रिकामे घरटे असे म्हणतात? तर ती कोणती अवस्था असते? तर आपल्याला पर्याय उत्तरातून योग्य उत्तर निवडायचे आहे। तर पर्याय 2 मध्य प्रौढावस्था। तसा हा CDPO MPSC CDPOला आलेला हा प्रश्न होता, रिकामे घरटे म्हणतात, तर मध्य प्रौढावस्था आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, बाल्यावस्था व प्रौढावस्था यांना जोडणारा दुवा रिकामी जागा,
तो कोणता असेल तर किशोरावस्था. किशोरावस्था हा बाल्यावस्था आणि प्रौढावस्था यांना जोडणारा दुवा आहे. पर्याय क्रमांक 3 त्याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, तरुण प्रौढावस्था संबंधी खालील विधाने पहा. तर आपल्याला विधाने दिलेले की हा प्रौढावस्थेच्या सुरुवातीचा काळ आहे. समवयस्क गटाचा अधिक प्रभाव असतो. करिअर, कुटुंब, समाज यासारख्या क्षेत्रामध्ये उद्दिष्टे ठरविली जातात आणि पर्याय दिलेले आहेत आणि त्यामध्ये आपल्याला असत्य विधान निवडायचे आहे. तर तो हे तुम्हाला पण दिसत आहे, त्यामधून तुम्ही निवडू शकता. तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बी हे अयोग्य आहे. समवयस्क गटाचा अधिक प्रभाव असतो. तरुण प्रौढावस्थामध्ये समवयस्क गटाचा अधिक प्रभाव असतो, तर हे विधान अयोग्य आहे. तर हा सुरुवातीचा काळ आहे. तरुण प्रौढावस्था हा प्रौढावस्थेचा सुरुवातीचा काळ आहे आणि करिअर, कुटुंब, समाज यासारख्या क्षेत्रामध्ये उद्दिष्टे ठरविली जातात. तर ए आणि सी बरोबर आहे आणि बी चूक आहे, म्हणून पर्याय 2 योग्य येईल त्याचे उत्तर. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या अवस्थेदरम्यान बालक आत्मकेंद्री व अधिक स्वावलंबी, क्रियाशील, उत्साही व उत्सुक असतो? तर ती अवस्था केव्हाची असते? जी पूर्व बाल्यावस्था. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. पूर्व बाल्यावस्थेमध्ये बालक हे आत्मकेंद्री, अधिक स्वावलंबी, क्रियाशील आणि उत्साही व उत्सुक असतो. त्यानंतरचा प्रश्न बघा, रिकामी जागा या अवस्थेदरम्यान बालक भाषा, लिखाण, खेळ, सामाजिक व शालेय कौशल्य प्रभुत्व मिळवते. तर आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, त्यातून योग्य उत्तर निवडायचे आहे. तर पर्याय 1 व त्याचे उत्तर आहे उत्तर बाल्यावस्था. उत्तर बाल्यावस्था या अवस्थेदरम्यान बालक भाषा, लिखाण, खेळ, सामाजिक व शालेय कौशल्यावर प्रभुत्व मिळवत असते. त्यानंतरचा आपण प्रश्न बघणार आहोत. 12वा प्रश्न बघा, गर्भधारणा झाल्यापासून बालकाचा जन्म होईपर्यंतच्या काळामध्ये त्याला खालीलपैकी कोणत्या अवस्थेमधून जावे लागते? गर्भधारणा झाल्यापासून बालकाच्या जन्म होईपर्यंतच्या काळामध्ये खालीलपैकी कोणत्या अवस्थेमधून जावं लागते? तर पर्याय दिलेले आहे फलित बीजावस्था, भ्रूणावस्था, गर्भावस्था. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 4 वरील सर्व. तर ह्या तिन्ही अवस्थेमधून जावं लागते. म्हणजे गर्भधारणा झाल्यापासून बालकाचा जन्म होईपर्यंतच्या काळामध्ये ह्या तिन्ही अवस्थेमधून जात असतो, म्हणून वरील सर्व बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघायचा आहे आपल्याला, चुकीची जोडी ओळखायची आहे या ठिकाणी. तर चुकीची जोडी जे दिलेलं आहे पर्याय क्रमांक 3 शेषावस्था 18 महिने ते 20 महिने, तर हे चुकीची जोडी आहे. तर यामध्ये 2 जोड्या ह्या बरोबर आहेत. नवजात अवस्था जन्म ते 15 वर्ष आणि अर्भकावस्था 15 दिवस ते 18 महिन्यापर्यंत, ते बरोबर 2 जोड्या आहेत. तिसरी जोडी चुकीची आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, विकासाच्या खालीलपैकी कोणत्या अवस्थेदरम्यान मुलाचे विचार हे अधिक तार्किक व अमूर्त असतात? तर 4 पर्यायामधून आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे. तर त्याचं पर्याय उत्तर आहे 3 किशोरावस्था. किशोरावस्थेच्या दरम्यान मुलांचे विचार हे अधिक तार्किक व अमूर्त असतात, म्हणजे मूर्त न पावणारे, म्हणजे टिकाऊ अशा पद्धतीने म्हणता येईल. तर त्यानंतरचा प्रश्न बघा, रिकामी जागा या अवस्थेचा सर्वसाधारण काळ स्वस्थ, शांत व समाधानाचे म्हणून शेवटी निवृत्ती येते. तर तो कोणता काळ आहे? तर यामधून आपल्याला 4 पर्यायातून योग्य उत्तर निवडायचे आहे. तर ते मध्य प्रौढावस्था. प्रौढावस्था अशी आहे की जे या काळामध्ये स्वस्थ, शांत व समाधानाचं असून शेवटी निवृत्ती येते. त्यानंतरचा प्रश्न बघा, अब्राहम मॅस्लोच्या प्रेरणेच्या वर्चस्व श्रेणी संबंधी खालील विधाने. हा प्रश्नसुद्धा MPSCला म्हणजे आधी जे CDPOची एक्झाम झाली त्याला विचारलं होतं, पण तसं ह्या एक्झामला तसा हा अभ्यासक्रम दिलेला नाही, तरी पण म्हणजे प्रश्न दिलेले आहेत, म्हणजे विचारले जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला 2-3 तरी प्रश्नसंच आपण करून घेऊया, जास्त नाही. तर बघा, अब्राहम मॅस्लोच्या प्रेरणांच्या वर्चस्व श्रेणी संबंधी खालील विधाने पहा. पहिलं विधान दिलं आहे, प्रेरणांच्या वर्चस्व श्रेणीमध्ये सर्वात वरच्या स्तरावर आत्मवास्तवीकरणाची प्रेरणा आहे. बी दिलं आहे, सर्वात खालच्या स्तरावर जैविक व शारीरिक गरजा आहेत. आणि सी दिला आहे, श्रेणीमध्ये मधल्या स्तरावर भावनिक व सामाजिक प्रेरणा आहे. आणि आपल्याला या ठिकाणी असत्य विधान ओळखायचे आहे.
तर या ठिकाणी असत्य विधान एकही नाही, म्हणजे पर्याय 4 यापैकी एकही नाही हे येईल. म्हणजे या ठिकाणी दिले ए, बी आणि सी हे पर्याय दिलेले आहेत. तिन्ही पर्याय योग्य आहेत. पेरणीच्या वर्चस्व श्रेणीमध्ये सर्वात वरच्या स्तरावर आत्मवास्तवीकरणाची प्रेरणा आहे आणि सर्वात खालच्या स्तरावर जैविक व शारीरिक गरजा आहे आणि श्रेणीमध्ये मधल्या स्तरावर भावनिक व सामाजिक प्रेरणा आहे. ते तिन्ही विधान बरोबर आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती बालकाची मानसिक व सामाजिक गरज आहे? पर्याय दिले आहे समवयस्क, तद्भाविता, स्वीकृती, रोगापासून बचाव. आणि आपल्याला पर्यायी उत्तरे दिलेली आहेत, तर त्यामधून आपल्याला पर्यायी उत्तरे निवडायची आहेत. तर ए, बी आणि सी पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे समवयस्क, तद्भाविता आणि स्वीकृती हे येईल. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न आहे की खालीलपैकी कोणती नवजात अवस्थेची वैशिष्ट्ये आहेत? तर पर्याय दिलेले आहे पायाभरणीचा कालखंड, असहायतेचा काळ, व्यक्तिविशिष्टतेचा काळ, आमूलाग्र समायोजनाचा काळ आणि आपल्याला पर्यायी उत्तरे दिलेली आहेत. नवजात अवस्थेची वैशिष्ट्ये बघायची आहेत आपल्याला. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय 2, बी, सी आणि डी हे योग्य आहेत. म्हणजे असहायतेचा काळ, व्यक्तिविशिष्टतेचा काळ आणि आमूलाग्र समायोजनाचा काळ हे 3 पर्याय दिलेले आहेत. बी, सी आणि डी हे नवजात अवस्थेची वैशिष्ट्ये आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, खाली विधाने पहा. विधान ए दिलेलं आहे की नवजात अर्भके रडण्यातून आपल्या गरजा व्यक्त करतात. बी दिलंय प्रत्येक बाळाचे वेगळेपण त्याच्या झोपेच्या पद्धतीतून, कारक हालचालीतून, प्रतीक्षित वर्तनातून दिसून येते. 2 हे विधाने आहेत आणि त्यातून आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ए आणि बी बरोबर. म्हणजे या ठिकाणी देण्यात आलेले हे दोन्ही विधान बरोबर आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालील विधाने पहा. हे विधान दिलेले आहे जन्मानंतर 4 आठवड्यापासून ते 18 महिन्याचा कालावधी हा शेषावस्थेचा असतो. बी विधान दिला या अवस्थेदरम्यान शिशु चालायला, बोलायला व स्वतःहून काही कृती करायला शिकतात. तर आपल्याला या विधानातून कोणते विधान चूक आणि कोणते बरोबर हे निवडायचे आहे. तर पर्याय 2 याचे योग्य उत्तर आहे बी बरोबर आहे. म्हणजे या अवस्थेदरम्यान शिशु चालायला, बोलायला आणि स्वतःहून काही कृती करायला शिकतात. हे बी विधान बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती शेषावस्थेची वैशिष्ट्ये आहेत? तर आहे सामाजिकरणाची सुरुवात, पायाभरणीचा कालखंड, जलद वाढीचा कालखंड, आकर्षून घेणारे वय. तर याचे योग्य उत्तर आहे वरील सर्व. पर्याय क्रमांक 4 येते. म्हणजे या ठिकाणी देण्यात आलेले पर्याय सामाजिकरणाची सुरुवात, पायाभरणीचा कालखंड, जलद वाढीचा कालखंड, आकर्षून घेणारे वय हे काय तर शेषव अवस्थेची वैशिष्ट्ये आहेत. खालीलपैकी कोणती अवस्था शाळापूर्व अवस्था म्हणून ओळखली जाते? तर त्यामध्ये पर्याय उत्तर दिलेले आहे. तिथून आपल्या योग्य पूर्व बाल्यावस्था हे त्याचे उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 पूर्व बाल्यावस्था ही शाळापूर्व अवस्था म्हणून ओळखली जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या अवस्थेदरम्यान परावलंबन ते स्वावलंबन हे स्थित्यंतरण होते? तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पूर्व बाल्यावस्था. पूर्व बाल्यावस्थामध्ये परावलंबन ते स्वावलंबन हे स्थित्यंतर होते. आणि शाळापूर्व अवस्था म्हणून सुद्धा कोणत्या अवस्थेला म्हटलं जाते? तर ते पूर्व बाल्यावस्थेलाच म्हटलं जाते. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते पूर्व बाल्य अवस्थेचे वैशिष्ट्य आहे? टोळीपूर्व वय, अनुकरणाचे वय, समस्या शोध घेण्याचे वय. तर त्याचे योग्य उत्तर आहे वरील सर्व. पर्याय क्रमांक 4 टोळीपूर्व वय, अनुकरणाचे वय, समस्या वय, शोध घेण्याचे वय हे पूर्व बाल्य अवस्थेचे वैशिष्ट्य आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा की विधाने ए दिलेला आहे 10 डिसेंबर 1959 रोजी 10 कलमांचा बाल हक्काचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. बी विधान दिलेले आहे की 1989 मध्ये या कलमाची संख्या 54 झाली. भारताने डिसेंबर 1991 मध्ये यास मंजुरी दिली आणि आपल्याला असत्य विधान निवडायचे आहे. तर या ठिकाणी असत्य विधान फक्त ए. पर्याय क्रमांक ए त्याचं उत्तर आहे. तर हे जे विधान दिलेले आहे हे अयोग्य आहे. या ठिकाणी असणारे 2 विधान हे योग्य आहेत. 1989 मध्ये या कलमांची संख्या 54 झाली. कोणत्या कलमांची? तर बाल हक्काच्या जाहीरनामामध्ये जे कल्पना आहे ते 54 झाली. आणि भारताने डिसेंबर 1991ला
बाल हक्काच्या जाहीरनाम्याला मंजुरी दिली. बी आणि सी योग्य आहे, तर ए अयोग्य आहे, मग कारण आपलं असत्य विधान पर्याय 1 आहे त्याचं. त्यानंतरचा प्रश्न बघूया. बाल हक्क जाहीरनाम्यादरम्यान बाल हक्क जाहीरनाम्यातील कलम व तरतुदी अयोग्य जोडी ओळखायची आहे. तर जे बाल हक्काचा जाहीरनामा आहे त्यामधील काही कलमे आणि त्यामध्ये देण्यात आलेल्या तरतुदी दिलेल्या आहेत, तर त्यामध्ये आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची आहे. तर या ठिकाणी अयोग्य जोडी पर्याय क्रमांक 4 हे अयोग्य जोडी आहे. 9 सामाजिक सुरक्षेचा हक्क हे नाही आहे, अयोग्य जोडी आहे 4. मग उरलेले ह्या 3 जोड्या आहेत, ह्या 3 जोड्या काय आहेत, बरोबर आहेत. जसं कलम 1 मध्ये समानतेचा हक्क दिले आहे, कलम 3 नाव आणि राष्ट्रीयतेचा हक्क आहे आणि कलम 7 मध्ये शिक्षणाचा हक्क आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेल्या बाल हक्क जाहीरनाम्यातील खालीलपैकी कोणते कलम बालकांना भेदभाव निर्माण करणाऱ्या रीतीपासून संरक्षणाचा हक्क प्रदान करते? हे प्रश्न आहेत जे जाहीरनाम्यातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या बाल हक्क जाहीरनाम्यातील. तर हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. हे म्हणजे व्हेरी IMP आहे. जरी बाल विकासामध्ये ह्या प्रश्नांचा समावेश करण्यात आला असला तरी व्हेरी IMP आहेत. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर पर्याय 3 कलम 10. संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेल्या बाल हक्क जाहीरनाम्यातील कोणते कलम बालकांना भेदभाव निर्माण करणाऱ्या रीतीपासून संरक्षणाचा हक्क प्रदान करते? तर पर्याय 3 कलम 10. कलम 10 हे कलम भेदभाव निर्माण करणाऱ्या रीतीपासून संरक्षण प्रदान करते, म्हणजे बालकांना भेदभाव निर्माण करणाऱ्या रीतीपासून संरक्षण करते. ही कुठली कलम आहे, तर बाल हक्क जाहीरनाम्यातील. आणि बाल हक्क जाहीरनामा कोणी घोषित केला? संयुक्त राष्ट्रसंघाने. त्यानंतरचा प्रश्न बघूया. संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेल्या बाल हक्क जाहीरनाम्यातील कलम 5 मध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली आहे? कलम 5 मध्ये तर आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, त्यातून आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे. तर पर्याय 2 त्याचे योग्य उत्तर आहे. विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे हक्क. विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे हक्क हे कलम 5 मध्ये दिलेले आहे. कलम 5 बाल हक्क जाहीरनाम्यातील कलम 5 मध्ये विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे हक्क ची तरतूद आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की खालील विधाने पहा. खालील विधाने पाहायची आहे आपल्याला. तर त्यामध्ये पहिला विधान आहे की जन्मानंतर पहिल्या 6 वर्षात जास्तीत जास्त अध्ययन होते. बी विधान दिलं आहे की आरंभिक अवस्थेतील अध्ययन ग्रहण हे दीर्घकाळ टिकणारे असते, आणि त्यामध्ये आपल्याला पर्याय उत्तरेसुद्धा दिलेली आहे. तर त्यामध्ये पर्याय 3 बरोबर आहे, ए आणि बी दोन्ही बरोबर आहे. जन्मानंतर पहिल्या 6 वर्षात जास्तीत जास्त अध्ययन होते आणि आरंभिक अवस्थेत अध्ययन ग्रहण हे दीर्घकाळ टिकणारे असते. तर दोन्ही विधान योग्य आहेत. आणि बघा, हे आपण हे जे प्रश्न सराव करत आहे ते प्राईम पब्लिकेशनची बुक आहे, अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक घटक, ज्यामध्ये फक्त सराव प्रश्न आहे, म्हणजे सराव प्रश्नांचा समावेश आहे प्राईम पब्लिकेशनचे. जर तुम्हाला हवे असेल तर ॲमेझॉनला उपलब्ध आहे, तुम्ही तिथून ऑनलाईन म्हणजे घेऊ शकता. त्यानंतरचा प्रश्न बघा. संपूर्ण आयुष्याच्या कालखंडाची एकूण रिकामी जागा अवस्थेत विभागणी करण्यात आलेली आहे. एकूण किती म्हणजे अवस्थेमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे, असा हा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 8. संपूर्ण आयुष्याच्या कालखंडाची एकूण 8 अवस्थेमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. वैकाशिक बदलाची प्रक्रिया मृत्यूपर्यंत सतत चालू असते. वाढ आणि विकास हे वैकाशिक बदलाचे 2 प्रकार आहेत. तर त्यामध्ये योग्य उत्तर निवडायचं आहे. तर पर्याय 3 त्याचं योग्य उत्तर आहे. ए आणि बी दोन्ही विधाने दिलेले आहेत, ते बरोबर आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे की वाढ ही संज्ञा संख्यात्मक किंवा परिणामात्मक बदलासाठी वापरली जाते. शरीराच्या आकारातील बदल, दात, पेशी, उतीच्या संख्येतील बदलासाठी वाढ ही संज्ञा वापरली जाते. तर आपल्याला जे पर्यायी उत्तरे दिलेली आहेत त्यातून योग्य उत्तर निवडायचं आहे आपल्याला. तर त्याचे योग्य उत्तर आहे ए आणि बी, म्हणजे ते पर्याय क्रमांक 3 ए आणि बी दोन्ही उत्तर बरोबर आहेत. वाढ ही काय आहे, तर संख्यात्मक किंवा परिणामात्मक बदलासाठी वापरण्यात येणारी संज्ञा आहे वाढ. आणि शरीराच्या आकारातील बदल, दात, पेशी, उतीच्या संख्येमध्ये बदलासाठी वाढ ही संज्ञा वापरली जाते. त्यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न आहे, विधान दिलेले आहेत, त्यामध्ये विधाने पहा. तर विकासामध्ये गुणात्मक व परिणामात्मक अशा दोन्ही प्रकारच्या बदलाचा समावेश होतो.
विकासामध्ये बदल प्रगतिशील म्हणजे परिपक्वतेच्या दिशेने होणारे असतात. विकासातील बदलाच्या प्रत्यक्ष मापन करता येत नाहीत आणि आपल्याला असत्य विधान ओळखायचे आहे. या ठिकाणी असत्य विधान, तर या प्रश्नाचे उत्तर आहे यापैकी एकही नाही. म्हणजे या ठिकाणी देण्यात आलेले तिन्ही विधान योग्य आहेत. विकासामध्ये गुणात्मक व परिणामात्मक अशा दोन्ही प्रकारच्या बदलाचा समावेश होतो. बी विधान आहे विकासातील बदल प्रगतिशील म्हणजेच परिपक्वतेच्या दिशेने होणारे असतात आणि विकासातील बदलाच्या प्रत्यक्ष मापन करता येत नाही. तिन्ही विधाने योग्य आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या प्रजनन पेशी आहेत? तर या ठिकाणी पहिला पर्याय दिलेला आहे की अंडपेशी, रेतपेशी. तिसरा पर्याय दिला आहे एक आणि दोन दोन्ही, आणि चौथा पर्याय दिला आहे यापैकी एकही नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ए आणि 1 आणि 2 दोन्ही ह्या प्रजनन पेशी आहेत, अंडपेशी आणि रेतपेशी. त्यानंतरचा प्रश्न बघा, खाली विधाने पहा. विधाने दिलेले आहे प्रजनन पेशीमध्ये 23 एकेरी रंगसूत्रे किंवा गुणसूत्रे असतात. बी विधान दिलेले आहे प्रजनन पेशीमध्ये 22 रंगसूत्रे ऑटोसोम प्रकारची असतात. एक रंगसूत्र लिंग निश्चिती करणारे असते. रंगसूत्रावर असंख्य वंशाणू असतात. तर आपल्याला असत्य विधान ओळखायचे आहे या ठिकाणी. तर ह्या प्रश्नाचं उत्तर यापैकी एकही नाही. म्हणजे वरील देण्यात आलेले हे तिन्ही विधान योग्य आहेत. प्रजनन पेशीमध्ये 23 एकेरी रंगसूत्रे किंवा गुणसूत्रे असतात. बी विधान आहे प्रजनन पेशीमध्ये 22 रंगसूत्रे ऑटोमस प्रकारची असतात. एकूण रंगसूत्र लिंग निश्चिती करणारे असते. एक रंगसूत्र, एकूण नाही, एक रंगसूत्र हे लिंग निश्चिती करणारे असते आणि रंगसूत्रावर असंख्य वंशाणू असतात. हे तिन्ही विधान दिलेले आहे ते योग्य आहे, कारण आपल्याला उत्तर दिलेलं आहे यापैकी एकही नाही, कारण आपला प्रश्न होता असत्य विधान ओळखायचं. त्यानंतरचा आपण प्रश्न बघणार आहोत. प्रश्न आहे की अनुवंशाचे खरे गुणधर्म वाहक रिकामी जागा, आणि पर्याय 4 दिलेले आहे. त्यामधून आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे. तर वंशाणू अनुवंशाचे खरे गुणधर्म वाहक वंशाणू असतात. पर्याय 1 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, गर्भधारणे वेळोवेळी माता व पित्याकडून एकाच प्रकारचे अप्रबल वंशाणू आले व त्याची जोडी बनल्यास त्याचे गुणधर्म मुलामध्ये रिकामी जागा आहे. आपल्याला 4 पर्याय दिले, त्यामधून योग्य उत्तर निवडायचे आहे. तर त्याचे उत्तर आहे पर्याय 3 दिसून येतात. गर्भधारणे वेळोवेळी माता व पित्याकडून एकाच प्रकारचे अप्रबल वंशाणू आले व त्याची जोडी बनल्यास त्याचे गुणधर्म मुलामध्ये दिसून येतात. पर्याय 3 आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालीपैकी कोणत्या घटकामुळे अनुवंशाद्वारे येणाऱ्या गुणधर्मामध्ये बदल घडून येऊ शकतात? पर्याय दिलेले आहेत वंशाणू संरचनेमध्ये बदल घडविणाऱ्या विशिष्ट वंशाणूची उपस्थिती. दुसरं विधान दिले आहे किरणोत्सर्गाचा परिणाम. तिसरं विधान झाले 1 आणि 2 दोन्ही. चौथं दिलं आहे यापैकी एकही नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1 आणि 2 हे दोन्ही विधान बरोबर आहेत. म्हणजे 1 आणि 2 हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा, संपूर्ण विकास प्रक्रियेवर सर्वात जास्त परिणाम करणारा प्रभावी घटक. संपूर्ण विकास प्रक्रियेवर सर्वात जास्त परिणाम करणारा प्रभावी घटक कोणता आहे? म्हणजे वातावरण, आहार, अनुवंश यांच्या म्हणजे आपल्या विकासावर परिणाम होत असतो, पण सर्वात जास्त प्रभावी कोणता आहे ते यातून ओळखायचं आहे. तर अनुवंश हा सर्वात जास्त आहे. अनुवंश हा सर्वात जास्त आपल्या संपूर्ण विकास प्रक्रियेवर परिणाम करणारा घटक आहे अनुवंश. त्यानंतरचा प्रश्न बघा, मातेसंबंधित खालीलपैकी कोणते घटक गर्भाच्या विकासावर प्रत्यक्ष परिणाम करतात? तर मातेचे वय, हार्मोनची पातळी, भावनिक अवस्था, मद्यपान, आणि पर्याय उत्तर दिलेली आहेत आपल्याला. तर याचं योग्य उत्तर आपल्याला निवडायचे आहे. तर पर्याय 4 वरील सर्व या ठिकाणी उत्तर येत आहे. मातेसंबंधी कोणते घटक गर्भाच्या विकासावर प्रत्यक्ष परिणाम करतात? तर हे म्हणजे 4ही घटक म्हणजे गर्भाच्या विकासावर परिणाम करत असतात. त्यामध्ये मातेचे वय, हार्मोनची पातळी, भावनिक अवस्था, मद्यपान ह्या 4ही घटकांच्या गर्भाच्या विकासावर परिणाम होत असतो, प्रत्यक्ष परिणाम होत असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे,
की रिकामी जागा म्हणजे अनुवंशाने प्राप्त गुणाची व शारीरिक अवयवाची नैसर्गिकरित्या कोणत्याही बाह्य घटकाच्या परिणामाशिवाय घडून येणारी क्रमबद्ध वाढ होय। आणि आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, त्यातून आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे। तर परिपक्वन म्हणजे अनुवंशाने प्राप्त गुणाची शारीरिक अवयवाची नैसर्गिकरित्या कोणत्याही बाह्य घटकाच्या परिणामाशिवाय घडून येणारी क्रमबद्ध वाढ होय। पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे त्याचं। त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती जातीविशिष्ट कार्य आहे? सरकणे, रांगणे, बसणे, चालणे। आणि पर्यायी उत्तर सुद्धा दिलेले आहेत, तर त्यातून आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे। तर त्या प्रश्नाचे उत्तर आहे वरील सर्व। म्हणजे सरकणे, रांगणे, बसणे, चालणे हे जातीविशिष्ट कार्य आहेत, म्हणजे बालकांचेच आहेत, हे लक्षात ठेवायचं। त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत आपण। प्रश्न आहे की खालील विधाने पहा। हे दिले आहे, निरीक्षण, प्रशिक्षण व सराव यामुळे वर्तनात होणारे प्रगतिशील बदल म्हणजे अध्ययन होय। बी विधान दिलेले आहे, अध्ययनामुळे व्यक्तीच्या वर्तनात होणारे बदल हे कायम स्वरूपाचे असतात। तर आणि पर्यायी उत्तर दिलेले आहे, तर त्यातून आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे। तर त्याचे उत्तर आहे ए आणि बी, म्हणजे दोन्ही विधान या ठिकाणी असणारे बरोबर आहे। निरीक्षण, प्रशिक्षण व सराव यामुळे वर्तनात होणारे प्रगतिशील बदल म्हणजे अध्ययन होय। अध्ययनामुळे व्यक्तीच्या वर्तनात होणारे बदल हे कायम स्वरूपाचे असतात। ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत। त्यानंतरचा प्रश्न, एखादे विशिष्ट कौशल्य शिकण्यासाठी आवश्यक परिपक्वता ज्या वयात प्राप्त होते तेच वय ती क्रिया शिकवण्यासाठी योग्य असते, याला रिकामी जागा म्हणतात। तर याला काय म्हटलं जातं? तर याला परिपक्वन म्हणतात। पर्याय 1 त्याचे उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विकासाचे तत्व आहे? तर या 4 पर्यायामधून योग्य उत्तर निवडायचे आहे आपल्याला। पर्याय 1 त्याचे उत्तर येते, विकासाचा क्रम व आकृतिबंध सर्वांसाठी सारखाच असतो, हे विकासाचे तत्व आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, खालील विधाने पहा। हे विधान दिले आहे, मस्तकानुवर्ती नियमामध्ये वैकासिक बदलाची दिशा शरीराच्या मध्यभागापासून बाह्यभागाकडे असते। बी आहे, वैकासिक बदलाचे क्रम व आकृतिबंध सर्व व्यक्तीमध्ये सारखे असतात। आणि पर्याय दिलेले आहेत, तर त्या पर्यायामध्ये योग्य उत्तर निवडला तर पर्याय 2 याचे उत्तर आहे बी, म्हणजे वैकासिक बदलाचे क्रम व आकृतिबंध सर्व व्यक्तीमध्ये सारखे असतात, हे फक्त बी विधान बरोबर आहे, म्हणून पर्याय 2 त्याचं योग्य उत्तर येते। त्यानंतरचा प्रश्न बघा, विधाने आहेत। हे विधान आहे, आर्नोल्ड जेशेल यांनी मुलाच्या विकासाचे मानदंड तयार केले, तर हॅविंगहर्स्ट यांनी वैकासिक कार्याची सारणी तयार केली। तर आपल्याला पर्यायी उत्तरे सुद्धा दिलेली आहे, तर त्यातून योग्य उत्तर निवडायचे आहे। तर त्याचे योग्य उत्तर आहे ए आणि बी दोन्ही बरोबर। पर्याय क्रमांक 3 उत्तर दिलेले आहेत, म्हणजेच आर्नोल्ड जेसेल यांनी मुलांच्या विकासाचे मानदंड तयार केले आणि हॅविंगहर्स्ट यांनी वैकासिक कार्याची सारणी तयार केली। खालील विधाने पहा। हे विधान दिलं आहे, अध्ययन व परिपक्व या विकासावर संयुक्त परिणाम करणाऱ्या प्रक्रिया आहेत। आणि बी आहे, परिपक्वनाचे विशिष्ट पातळी गाठल्याशिवाय अध्ययन परिणामकारक होऊ शकत नाही। तर या ठिकाणी ए आणि बी दोन्ही विधान बरोबर आहे, म्हणून पर्याय 3 योग्य येते। त्यानंतरचा प्रश्न बघा, खर्च झालेली शारीरिक ऊर्जा पुन्हा निर्माण करण्यासाठी रिकामी जागाची आवश्यकता असते। पर्याय दिले, झोप, विश्रांती, 1 आणि 2 दोन्ही, आणि चौथं दिलं आहे व्यायाम। तर ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1 आणि 2 दोन्ही, कारण झोप आणि विश्रांती खर्च झालेली शारीरिक ऊर्जा पुन्हा निर्माण करण्यासाठी झोप व विश्रांतीची आवश्यकता असते, म्हणून पर्याय 3 योग्य उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, व्यायामाचे मुलांमध्ये खालीलपैकी कोणते फायदे दिसून येतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे वरील सर्व, म्हणजेच कारक कौशल्यामध्ये सुधारणा, भूक वाढण्यास व चयापचय क्रिया नियमित होण्यास मदत आणि नियंत्रित वर्तन करणे शक्य, हे तिन्ही फायदे व्यायामामुळे मुलांमध्ये दिसून येतात। तर अशा पद्धतीने आपण बाल विकासासंदर्भात 50 प्रश्न या ठिकाणी सराव केलेला आहे। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या मैत्रिणी अंगणवाडी मुख्य सेविकेचा अभ्यास करत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ म्हणजे तुम्ही त्यांना पाठवू शकता, म्हणजे त्यांनासुद्धा या या प्रश्नांचा उपयोग होऊ शकते। हा व्हिडिओ इथंच थांबवते। धन्यवाद।